नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जितेश संजय देवरुखकर. मी मुंबई महाराष्ट्रामधून आहे. अँड खूप सारे व्हिडिओज तुम्ही बघितले असेल इंस्टाग्रामवरती, रील्सवरती आणि यूट्यूबवरती मे बी, की बिजगुरुकुल सगळ्या जागी दिसतंय, की बिजगुरुकुल नक्की आहे काय? हा ना. खूप खूप सारे लोकांचे डाऊट्स आहेत की नक्की इथून अर्निंग होते की नाही होत. लोक एवढे दाखवतात सोशल मीडियावरती. सो आज आपण ते थोडंफार क्लिअर करूया. तुम्हाला शॉर्टमध्ये मी फक्त एक्सप्लेन करणार आहे की नक्की बिजगुरुकुल काय आहे अँड इथून तुम्ही कशी अर्निंग करू शकता. अँड आतापर्यंत मी इथून किती अर्निंग केली आहे. सो टोटल माझी अर्निंग आतापर्यंत 4 इयर्समध्ये, मला 4 वर्ष झालेत बिजगुरुकुलमध्ये, 4 वर्षापेक्षा जास्त झालेत. मी इथून आतापर्यंत 75 लाख प्लसची अर्निंग केलेली आहे. ओके, कशी झाली आहे माझी अर्निंग ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करील. ओके, सो व्हिडिओला सुरुवात करूया अँड मेक शुअर की आपण व्हिडिओला लास्टपर्यंत बघू, हा ना. नाहीतर असं होईल की आपण हाफ इन्फॉर्मेशन घेतो आणि आपल्याला कळतच नाही की नक्की काय करायचं, हा ना. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर मी एक्सप्लेन करणार आहे की नक्की बिजगुरुकुल काय आहे, नक्की आपण कसं इथून अर्निंग करू शकतो. ओके, सो तुम्हाला मी एक्झाम्पलच्या थ्रू एक्सप्लेन करेल की बिजगुरुकुल म्हणून आपण कशी अर्निंग करू शकता आणि बिजगुरुकुलमध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि आपली अर्निंग कशी होईल. ओके, सो 10th स्टँडर्ड नंतर खूप सारे लोक असे असतात किंवा 10th स्टँडर्डच्या पहिलाही की आपल्याला एक्स्ट्रा स्किल शिकायचे असते, तर आपले पेरेंट्स आपल्याला MSCIT शिकवायला पाठवतात, नंतर एक्सेल शिकवायला पाठवतात, टॅली शिकवायला पाठवतात, हा ना. अँड ते स्किल्स का महत्त्वाचे असते ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. कारण आपण जेव्हा जॉबवरती इंटरव्ह्यूला जातो तर आपल्या डिग्रीला कोणी विचारत नाही, तुमच्याकडे एक्स्ट्रा स्किल काय आहे हे विचारलं जातं. तर हे स्किल मी पण शिकलो होतो जेव्हा माझं 10th स्टँडर्ड कंप्लीट झालेलं. अँड 11th स्टँडर्डमध्ये मी MSCIT शिकलेलो आणि एक्सेल शिकलेलो. अँड 15पर्यंत येता मी सगळं विसरलो होतो. नंतर मी परत टॅली शिकलो आणि टायपिंग पण शिकलेलो मी. इंग्लिश टायपिंग माझं 30 पर मिनिट काहीतरी होतं, माझी एवढी स्पीड होती. ठीक आहे, कारण मला माहिती होतं की फक्त आपल्या डिग्रीच्या बेसिसवरती आपल्याला कोणीही जॉब देणार नाही, आपल्याकडे काहीतरी एक्स्ट्रा स्किल असली पाहिजे. तर त्या स्किल्सला शिकण्यासाठी मी तिकडे इन्व्हेस्ट केलं, शिकलो आणि त्यानंतर जॉबही भेटलं मला. आणि जॉब जी मला भेटली, माझा जो पहिला जॉब होता, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या पहिला पण मी जॉब केलं होतं. तेव्हा माझं फर्स्ट जॉब होता 3,000 रुपयाचा, नंतर सेकंड जॉब होता 5 का 6,000 रुपयाचं आणि त्यानंतर माझा जो ग्रॅज्युएशन नंतर माझा जो फर्स्ट जॉब होता तो होता 10,000 रुपयाचा. ठीक आहे, सो ते स्किल शिकल्यानंतरच मला तो जॉब भेटला, नाही तर मला आय गेस जॉब भेटला पण नसता, हा ना. ते सगळ्यांचा आपला एक्सपिरियन्स आहेच. सो बिजगुरुकुल काय आहे नक्की? बिजगुरुकुल आपल्याला का एवढ्या सगळ्या जागी दिसतंय आणि का तो एवढा ट्रेंडवरती आहे, त्याच्यामागे रिझन हे आहे की आफ्टर कोविड जी गोष्ट झाली आहे, कोविडच्या पहिला लोक एवढे ॲक्टिव्ह नव्हते सोशल मीडियावरती. कोविडच्या पहिला एवढे सगळे बिझनेस डिजिटल नव्हते आणि आज तुम्ही जर बघाल तर सगळे बिझनेस डिजिटल झाले आहेत. कुठलाही असा बिझनेस नाही ज्या बिझनेसला ऑनलाईन नाही यायचं आहे. तुम्ही बघाल की तुमच्या एरियामध्ये कुठला नवीन शॉपही ओपन होतोय ना, तर शॉपचं पण प्रमोशन सोशल मीडियावरती चालू आहे, हा ना. सो सोशल मीडियावरती एवढं बिझनेसेस ग्रो करतायत, बट ते ग्रो करणारे लोक कोण आहेत, हा ना. त्या लोकांनी काहीतरी शिकलं असेल सोशल मीडियाबद्दल, त्यानंतरच ते लोक हेल्प करतात छोटे छोटे बिझनेसला किंवा मोठ्या मोठ्या बिझनेसला ग्रो करायला. तर ती सगळी जी स्किल्स आहेत ना, ती स्किल्स आपल्याला बिजगुरुकुल शिकवते. सो बिजगुरुकुल एक स्कूल आहे, एक एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. एक टाइम होता की आपल्याला ऑफलाईन जायला लागायचं स्किल्स वगैरे शिकायला किंवा MSCIT टॅली एक्झाम्पल, हा ना. बट आता आपण घरात बसून ते स्किल शिकूनही अर्निंग करू शकतो. ॲज आय सेड, मला 4 इयर्स झाले. मी 4 इयर्सपासून आपलं घरातच काम करतो आणि घरात बसूनच माझी अर्निंग होते. सो बिजगुरुकुल तुम्हाला वेगळे डिजिटल स्किल्स शिकवतो. फॉर एक्झाम्पल डिजिटल मार्केटिंग झालं, फेसबुक ॲड झालं, गुगल ॲडसेन्स झालं, नंतर इंस्टाग्रामवरती कसं ग्रो करायचं, कशी स्वतःची पर्सनल ब्रँडिंग करायची, स्टॉक मार्केट काय आहे, पब्लिक स्पीकिंग काय आहे, कम्युनिकेशन स्किल्स कशी चांगली करायची, पर्सनली डेव्हलपमेंट कशी आपली करायची, सगळी गोष्ट आपल्याला बिजगुरुकुल एका प्लॅटफॉर्मवरती शिकवतो. ओके, आता त्या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत अर्निंग करायचे. ठीक आहे, हा तुमचा प्रश्न असेल की अर्निंग कसं करायचं. 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे अर्निंग करायचे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फायनान्स मास्टरी किंवा बिझनेस मास्टरी बंडलमध्ये एनरोल केलात. आय गेस तुम्हाला त्या गोष्टीबद्दल ऑलरेडी माहिती असेल, म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओवरती आले आहेत ना. सो फायनान्स मास्टरी किंवा बिझनेस मास्टरी किंवा इन्फ्लुएन्स मास्टरी बंडलमध्ये एनरोल केलात, तुमच्याकडे वेगळे कोर्सेस येतात. त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार की तुम्ही कसं स्किल शिकून फ्रीलान्सिंग, जॉब आणि बिझनेस करू शकता. हा तुमच्याकडे फर्स्ट ऑप्शन आहे बिजगुरुकुलमधून स्किल शिकल्यानंतर. फ्रीलान्सिंग, जॉब आणि बिझनेस. आता हे कसं करायचं आहे ते आपल्याला कोर्सेसमध्ये शिकवलं जाणार. कोर्सेस तर आहेच, त्यासोबत तुम्हाला ट्रेनिंगही भेटते बिजगुरुकुलमधून. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही.
एकदा तुम्ही ते एनरोल केलात तर तुम्हाला ट्रेनिंग्सही इकडेच भेटणार. तुम्हाला सांगितलं जाणार की तुम्हाला क्लायंट्स कसे भेटणार फ्रीलान्सिंग करतायत तर. तुम्हाला जॉब कसं भेटणार. जर तुम्ही कुठलाही स्किल शिकला तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार. त्या सर्टिफिकेटचा यूज करून तुम्ही जॉब कसं करू शकता. जर तुम्हाला स्वतःचा स्टार्टअप करायचा आहे, तुम्हाला स्वतःची एजन्सी ओपन करायची आहे, सोशल मीडिया मार्केटिंग करायचं आहे किंवा तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजर बनायचं आहे, डिजिटल मार्केटिंग एजन्सी ओपन करायची आहे, ते सगळं कसं करायचं तुम्हाला इकडे शिकवलं जाणार. ठीक आहे. तर हा फर्स्ट ऑप्शन झाला. सेकंड ऑप्शन आपल्याकडे आहे ॲफिलिएट मार्केटिंग. ठीक आहे. मी ॲफिलिएट मार्केटिंगच्या थ्रू अर्निंग करतोय. ॲफिलिएट मार्केटिंग खूप मोठी इंडस्ट्री आहे. येणाऱ्या टायमाला खूप मोठी इंडस्ट्री अजून होणारही आहे, कारण आपल्या इंडियामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर खूप वाढतात. ओके. सो ॲफिलिएट मार्केटिंग सिम्पल प्रोसेस आहे की तुम्ही कुठल्याही कंपनीवरती एनरोल झाला तर तुम्हाला ती कंपनी ऑप्शन देते की तुम्ही त्यांचे प्रोडक्ट्सला प्रमोट करून अर्न करू शकता. फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन झाला, नायकी आहे, असे खूप सारे नाईक जे शूज वगैरे असतात, असे खूप सारे मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स आहे जे ऑलरेडी ॲफिलिएट प्रोग्राम रन करतात आहे. ठीक आहे. सो ते कसं करायचं, काय करायचं ते पण बिझगुरुकुल तुम्हाला शिकवते. ठीक आहे. ॲफिलिएट मार्केटिंगची पण ट्रेनिंग इथे होते. म्हणूनच मी पण ग्रो झालो. म्हणूनच मी 75 लाख रुपीजची आतापर्यंत अर्निंग केलेली आहे. सो ॲज आय सेड 2 ऑप्शन्स आहेत. म्हणजे एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एवढे सारे ऑप्शन्स भेटतात आहे. प्लस तुम्हाला ट्रेनिंग भेटते, गायडन्स भेटते. आणि मेन थिंग जो पर्सन ही व्हिडिओ बघतोय आणि जो मला कॉन्टॅक्ट करेल, जो माझ्यासोबत स्टार्ट करेल, त्याला माझी पर्सनल मेंटरशिपचा ॲक्सेसही भेटणार आहे. मी जे 4 इयर्सपासून आतापर्यंत शिकलो आहे, ठीक आहे, जे मी मिस्टेक्स केले ते मिस्टेक्स तुम्ही नाही करणार. म्हणजे तुम्ही चुक्या नाही करणार. तुम्हाला प्रॉपरली माझ्याकडून गायडन्स भेटेल की तुम्ही कसं फटाफट इझिली अर्न करू शकता. ओके. सो बिझगुरुकुलमध्ये ट्रेनिंग्स पण भेटत आहेत, तुम्हाला स्किल्स पण भेटत आहे आणि ॲफोर्डेबल प्राईसमध्ये भेटत आहे. असं नाही की तुम्हाला लाखो रुपये टाकायचे आहेत, हा ना. ऑलरेडी लाखो रुपये आम्ही आपल्या एज्युकेशनमध्ये टाकून झालो आहे. त्याचं काय रिझल्ट्स आहेत ते आपल्याला माहिती आहे. मी 15वी शिकलो. 15वी शिकल्यानंतर 10,000ची जॉब मला होती, हा ना. सो हा एकदम सिम्पल तुम्हाला मी एक्सप्लेनेशन दिलं आहे की बिझगुरुकुल एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला स्किल्स शिकायला भेटणार. स्किल्सच्या थ्रू तुम्ही फ्रीलान्सिंग जॉब बिझनेस करू शकतात किंवा तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. ॲफिलिएट मार्केटिंग ऑप्शनल पार्ट आहे, कंपल्सरी नाही. जर तुम्हाला करायचं आहे तुम्ही करू शकतात. ठीक आहे. आणि ते कसं करायचं आहे ते पण बिझगुरुकुल तुम्हाला शिकवेल. लास्ट क्वेश्चन तुमचं असेल की हे नेटवर्क मार्केटिंग तर नाही, हे चेन सिस्टम तर नाही, लोकांना जोडायचं कामं तर नाही. कम्प्लिटली नाही. ठीक आहे. हे अशी कामं इथे नाही होत. नेटवर्क मार्केटिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आता ॲमेझॉन पण त्या ॲफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम देतोय ना, तर तो काय नेटवर्क मार्केटिंग करतोय? नाही. त्याने ऑप्शन दिलं आहे. तुम्हाला करायचं आहे तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. नाही करायचं आहे तुमची चॉईस आहे, हा ना. सो बिझगुरुकुलनी पण तुम्हाला ऑप्शन दिला आहे ॲफिलिएट मार्केटिंग करायचं आहे तर करू शकतात. मला त्याची ग्रोथ अशी वाटली की जास्त चांगली असू शकते, म्हणून मी ॲफिलिएट मार्केटिंग चूज केलं. आणि ऑफकोर्स मी पण खूप सारे स्किल शिकलो आहेत. दॅट्स द रिझन मी पण सोशल मीडियावरती ग्रो करू शकलो आहे, हा ना. आज माझे जे प्रोफाईल तुम्हाला जर दिसत असेल 1,60,000 फॉलोअर्स, तर त्याला झिरोपासून स्टार्ट केलं आहे. मी एवढं लाईक पहिल्यापासून माझे एवढे फॉलोअर्स नव्हते, हा ना. हे सगळं मी इथून शिकलो आहे, त्यानंतरच माझी एवढी ग्रोथ झाली. ओके. सो हे सिम्पल प्रोसेस आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात मी एक्सप्लेन केलं आहे. आणि अजून तुमचा क्वेश्चन असेल की लीगल आहे की नाही, तर ह्याच्यासाठी मी अजून एक व्हिडिओ बनवली आहे. ती व्हिडिओ तुम्ही माझ्या प्रोफाईलवर जाऊन बघू शकता यूट्यूबवरती, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिथे क्लिक करून तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला बिझगुरुकुलबद्दल नॉलेज भेटली असेल, स्टार्ट करायचं असेल, तुम्ही मला मेसेज करू शकता या नंबरवरती, मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटेल माझ्याकडून आणि माझ्या टीमकडूनही तुम्हाला रिस्पॉन्स भेटेल फटाफट की कसं काय करायचं आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आणि बाकी सगळे अजून व्हिडिओज आहेत मी टाकले आहेत, त्या व्हिडिओला पण तुम्ही गो थ्रू करा. आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये किंवा मला व्हॉट्सअपवरती टेक्स्ट करूनही विचारू शकता. थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला माझ्या पर्सनल मेंटरशिपचा ॲक्सेस पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी फायनान्स मास्टरी, इन्फ्लुएन्स मास्टरी आणि बिझनेस मास्टरी पॅकेजचं लिंक दिलेली आहे, एनरोलमेंट लिंक. तुम्ही तिथे एनरोल करून मला माझ्या सेम व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनशॉट शेअर करू शकतात पुढच्या प्रोसेससाठी, की तुम्हाला माझ्या गायडन्समध्ये काय काय गोष्ट भेटणार आहे, तुम्हाला कसे माझे जे स्ट्रॅटेजीज आहेत जे मी आतापर्यंत शिकलो आहे, जे मी अप्लाय केलं आणि मला त्याचे रिझल्ट्स आले, ते सगळं तुम्हाला त्यात शिकवलं जाणार. सो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन एनरोलमेंट करू शकता आणि तुम्ही माझ्या पर्सनल मेंटरशिपचा पार्ट होऊ शकता.